हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात 49 जागांसाठी 56.68% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73% मतदान तर सर्वात कमी 48.66% मतदान महाराष्ट्रात। राज्यात 54.33% मतदान। दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% मतदान तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.08% मतदान। मध्य मुंबईच्या कमलानगरमधील बूथवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावलं। प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हा। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा। निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतय का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल। मुंबईत संथगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली। पराभव दिसत असल्यामुळे उद्धव ठाकरेंचं रडगाणं। फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। मागा ठाण्यातल्या मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले। गैरसोयीमुळे मतदारांवर तासनतास तात्काळ उभं राहण्याची वेळ। हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल। पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। पुणे अपघातातील आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल फरार। गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू। गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल फरार। पुणे अपघात प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश। आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली असल्यास पोलीस ठाण्यामधील सीसीटीव्ही तपासून संबंधितांचं निलंबन करा। फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना। आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार। बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। बोर्डाकडून अधिकृत घोषणा। रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे उत्तर रत्नागिरीमधील पाणी टंचाई दूर होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।